आम्हा सर्वांचे लाडके अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय श्री दस्तगीर अप्पासाहेब नदाब यांची तासगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तासगाव शाखा जतच्या समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीकरता मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री इराप्पा निडोनी, माननीय श्री प्रदीप जेऊरकर, माननीय श्री राहुल पोद्दार व जीर्णोद्धार समिती जत. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. श्री क्षेत्र मुचंडी येथील श्री दरिदेवाची यात्रा ही गुरुवार दिनांक 2 एप्रिल ते बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 अखेर भरवण्यात येणार असून मंगळवार दिनांक 7 एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी महानैवेद्य तर पहाटे मूळ नक्षत्रावर सबिना मिरवणूक व पालखी उत्सव होणार आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आदी राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मुचंडी येथील यात्रेचा मंगळवार दिनांक 7 एप्रिल हा मुख्य दिवस असून या दिवशी श्री दरिदेव व श्री दरिदेवाची बहीण देवी जक्कम्मा यांच्या महानैवेद्याचा दिवस असून याच दिवशी रात्री पहाटे 3 वाजल्यापासून देवाची पालखी सबिना उत्सवास सुरुवात होते. पहाटेच पालखी भेट होऊन पालखीवर भंडाऱ्यांची उधळण होते. बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी दरिदेव नाट्यसंघ कन्नडी प्रस्तुत दरिदेव चरित्र पौराणिक नाटकांचा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेले मुचंडी येथील श्री दरिदेव देवाचं मंदिर हे फार प्राचीन असून जागृत देवस्थान आहे. श्री दरिदेवाची यात्रा ही दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते. श्री दरिदेवाची पालखी व सबिना ही मूळ नक्षत्रात निघते. श्री दरिदेवाच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे श्री दरिदेवाचं मंदिर हे कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कन्नडी ग्रामपंचायत हद्दीत येते, तर श्री दरिदेवाची बहीण जक्कम्मा हिचं मंदिर महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी ग्रामपंचायत हद्दीत ओढा पात्रातील डोहावर आहे. या यात्रेविषयी व श्री जक्कम्मा देवीविषयी आख्यायिका अशी आहे की जक्कम्मा देवीनं आपला बंधू श्री दर्याप्पा हा मल्लेश राज्याबरोबर झालेल्या युद्धात बेपत्ता झाला, म्हणून देवी जक्कम्मानं आपल्या भावाचा दरिदेवाचा वियोग सहन न होऊन येथील ओढा पात्रातील डोहात जलसमाधी घेतली. त्यानंतर भगवान श्री शंकर व माता पार्वती देवीनं श्री दरिदेवाची व श्री दरिदेवाची बहीण श्री जक्कम्मा देवीची भेट घडवल्यानं या यात्रेत प्रथमच दर्शनाचा व महानैवेद्याचा मान देवी श्री जक्कम्मा देवी यांना असल्यानं भाविक भक्त श्री जक्कम्मा देवीचं प्रथम दर्शन घेऊन देवीला महानैवेद्य देऊन नंतर श्री दरिदेवाच्या दर्शनाला व देवाला महानैवेद्य देण्यासाठी जातात अशी आख्यायिका आहे. ज्याप्रमाणे श्री खंडोबा देवालय मुरळ्या सोडतात, श्री यल्लम्मा देवीला जोगतीनी देवदासी सोडतात, त्याचप्रमाणे श्री दरिदेवाला घुळी सोडण्याची प्रथा आहे. घुळी प्रथा म्हणजे प्रत्येक कुटुंबातील एक कर्ता पुरुष या पुरुषानं दरवर्षी श्री दरिदेवाच्या यात्रेत येऊन त्या ठिकाणी स्नान करून नवीन कपडे घालून आपल्या अंगावर आंबाडा या वनस्पतीपासून वाकानं बनवण्यात आलेल्या चापकानं फटकारे मारून घेत व फटकारे घेत घेत श्री दरिदेवाच्या नावानं चांग भलं व श्री जक्कम्मा देवीच्या नावानं चांग भलं असा देवाचा गजर करतात. या यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर भरत असल्यानं व या यात्रेचं संपूर्ण नियोजन हे कर्नाटक राज्यातील कन्नडी ग्रामपंचायत यांच्यामार्फत होत असल्यानं यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त असतो. तसेच या यात्रेत कर्नाटक राज्यातून आलेले भाविक भक्त यांच्यासाठी कर्नाटक हद्दीत एसटी डेपोची व्यवस्था करण्यात येते, तर महाराष्ट्रातून येणारे भाविक भक्त यांच्यासाठी महाराष्ट्र हद्दीत एसटी डेपोची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येते. श्री दरिदेव हे जागृत व नवसाला पावणारा देव अशी ख्याती असल्यानं या यात्रेत देवाला बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून भाविक भक्त देवाच्या शेकडो पायऱ्यांवर नारळ फोडून आपला नवस फेडतात. श्री दरिदेव देवस्थान मंदिर समिती कन्नडी यांच्यामार्फत मंदिर परिसरात भाविक भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात सुखसोयी उपलब्ध करून दिल्यात. त्यामध्ये भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शन रांग, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, भक्त निवास, अन्नप्रसादालय, महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वाहन पार्किंग या सुविधा आहेत.
ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष मल्लाप्पा तुंगळ, उपाध्यक्ष प्रशांत गौड पाटील, कार्यदर्शी बसवराज पुजारी, विश्वस्त धरेप्पा पुजारी, शंकर बिरादार, अण्णाप्पा गडाकोटी, वीरेश सिंदूर, शिवानंद बिरादार, प्रकाश बिरादार, ईश्वर एळझरी, गुराप्पा पुजारी, अण्णाप्पा पुजारी, बसवराज पुजारी, चिदानंद हुनशान, शंकर हयामगोळ हे सर्वच पदाधिकारी व सदस्य आत्तापासून जोमानं कामाला लागले असून मंदिराचा जीर्णोद्धार व रंगरंगोटीचं काम सुरू आहे. यात्रा कमिटीनं भाविकांसाठी सर्व त्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.